चरणानी एस सुरासुरमणु सिंध वंदिदम घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कत्तारं से पुनतिथयरे ससौ सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि वट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणं अज्झावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्ध दंसन नाणपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मम जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आपली काल गाथा सुरू होती। उत्पाद, व्यय आणि द्रव्य यांच्यामध्ये अविनाभावीपणा आहे, म्हणजे एक जिथे आहे तिथे दुसरं त्या समयात आहेच। तीनही युगपत असण्यात कोणताही विरोध नाही, ही गोष्ट आचार्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आहे। उत्पाद जो आहे हा व्ययाशिवाय उत्पाद संभवनीय नाही। जर आम्ही उत्पादच केवळ मांडला आणि व्यय मांडला नाही तर जगामध्ये सर्वच गोष्टी अशक्य प्राय होतील। वस्तू ही कुटस्थ नित्य बनेल, तिच्यामध्ये काहीही परिवर्तन दिसणार नाही, नवीन कार्य काहीही घडणार नाही, अनेक प्रकारच्या आपत्ती त्या ठिकाणी असू शकतात। म्हणून संहाराशिवाय सर्ग म्हणजे उत्पाद नाही, म्हणजे व्ययाशिवाय उत्पाद नाही आणि उत्पादाशिवाय व्यय नाही आणि उत्पाद व्ययाशिवाय स्थिती पण नाही, ही गोष्ट आचार्य सिद्ध करतात आहे। आणि यासाठी सांगितलं की ज्याला आम्ही अभाव म्हणतो आहे, वास्तविकता हा अभाव याचा अर्थ पहिले काही नव्हतं आणि नवीन निर्माण झालं असा अभाव आम्हाला अपेक्षितच नाही। शून्यातून कुठल्याही प्रकारची निर्मिती होऊ शकत नाही। अभावांचं कथन शास्त्रामध्ये येणार आहे, पण येणार असताना देखील अभाव म्हणजे शून्य आहे आणि शून्यातून काहीतरी निर्मिती झाली असं असू शकत नाही। व्यवहारामध्ये आपण बघतो की आम्ही बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आम्ही एखाद्या गोष्टीची निर्मिती केली, शोधलं याचा अर्थ जगामध्ये ते होतच, त्याचा फक्त आविष्कार केला गेला, शोध लावला याचा अर्थ तो नियम निसर्ग सिद्ध नियम होताच आणि तो नियम फक्त शोधून काढलेला आहे। जसं आम्ही म्हणतो गुरुत्वाकर्षणचा नियम शोधून काढला, गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधण्याचं कार्य, पण त्याच्या आधी गुरुत्वाकर्षण जगामध्ये नव्हतं असं नाही। ती गोष्ट होतीच या भूतली, परंतु ती फक्त नियमाच्या चौकटीत या नियमाने फळ खाली येतं किंवा कोणतीही वस्तू खाली पडते हे त्या ठिकाणी फक्त त्याचं संशोधन करून त्याला सांगितलं। पण कुणीही गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती शोधली असं नाही। नियम त्याच्या मागचा शोधू शकले, पण ती शक्ती मात्र निसर्गामध्ये सर्वप्रथम विद्यमान आहेच। तर बऱ्याच गोष्टींचा आम्ही आविष्कार केला म्हणतो, तर त्या ठिकाणी नवीन काही उत्पन्न झालं नाही, कारण अभावातून काहीही उत्पन्न होऊ शकत नाही। आम्ही म्हणतो बऱ्याच वेळेला की मी फ्रेम निर्माण केली, मी अमुक गोष्ट नव्हती पण मी निर्माण केली असं जगात काही नाही। कारण आम्ही कुठल्या तरी रॉ मटेरियलचा उपयोग करूनच त्याचं व्यवस्थित असेंबलिंग करून ती व्यवस्थित एका थीमच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्या समोर ठेवली आणि आम्ही त्याला निर्माण केलं असं म्हणतो। जगामध्ये आज तागायत पर्यंत जितकी परमाणूंची किंवा जितक्या मूलद्रव्यांची संख्या आहे
त्यापेक्षा कुणीही मूलद्रव्य शोधून अधून काढू शकले नाही. मला वाटते 92 किंवा 99 अशी मूलद्रव्य जगामध्ये विद्यमान आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुणीही अजूनही काहीही संशोधन करू शकलं नाही, कारण शून्यातून कशाची निर्मिती होतच नाही. होते ती फक्त इकडल्या तिकडे आम्ही स्थानांतर केलं, त्याचं अवस्थांतर केलं, एवढीच प्रक्रिया आम्ही करू शकतो. फ्रेम केली म्हटलं तर कुठल्या तरी आम्ही वस्तू त्या ठिकाणी आणून जोडलेल्या आहे. रंग होते, त्या रंगाला आम्ही फक्त एका थीमच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला आहे. नवीन जगामध्ये काहीही निर्माण होऊ शकत नाही, शून्यातून कोणतीही निर्मिती असू शकत नाही. म्हणून आगमामध्ये अभाव असा शब्द येणार आहे, आणि अभाव याचा अर्थ तो भाव ज्या रूपाने आम्ही बघितला त्या भावाचा आता नाश झाला, दुसरा भाव उत्पन्न झाला. दुसरा भाव उत्पन्न झाला यालाच म्हटलेलं आहे भावांतर, आणि अभाव म्हणजे भावांतर आहे. म्हणजे दुसरा भाव उत्पन्न होणं म्हणजे पहिला भाव नसणं, आणि याला म्हटलेलं आहे भावांतर होणं, आणि याला म्हटलेलं आहे अभाव. म्हणून या ठिकाणी हा शब्द आलेला आहे की भाव भावांतराच्या अभाव रूपाने प्रतिभासित होतो. म्हणजे जेव्हा भाव आहे म्हणतो तेव्हा तो भावांतराचा अभाव झालेला आहे. म्हणजे आधी कुठला तरी भाव होता, तो भाव नष्ट झाला आणि या भावाची निर्मिती झाली, म्हणजे उत्पाद झाला. आणि पहिल्यांदाचा जो होता तो भावाचा अभाव झाला. म्हणून हे एक सूत्र दिलेलं आहे. दुसरं सूत्र दिलं, अभाव अन्य भाव रूपाने प्रतीत होतो. अभाव अन्य भाव रूपाने प्रतीत होतो. म्हणजे ज्याला आम्ही अभाव म्हणतो तो अभाव वास्तविकतः जो भाव आम्हाला विवक्षित होता तो भाव तिथे न राहता दुसरा भाव निर्माण झालेला आहे, आणि त्यालाच अभाव असं म्हटल्या गेलेलं आहे. आणि तिसरं वाक्य महत्वाचं या पेरामधलं आलेलं होतं की व्यतिरेक मुखानेच अन्वय प्रकाशित होत असतो. व्यतिरेक याचा अर्थ भेद, पर्याय, आणि पर्याय आहे याचा अर्थ अन्वय असला पाहिजे, म्हणजे द्रव्य असलं पाहिजे. किंवा व्यतिरेक याचा अर्थ जर आम्ही भेद लावला तर अभेद काहीतरी असलं पाहिजे. चाक देखील फिरतं, चाक फिरत असताना देखील त्या चाकाला काहीतरी स्थिरता असल्याशिवाय चाक फिरू शकत नाही. कोणतंही चाक घ्या तुम्ही, मोटरचं चाक घेतलं आपण तर पूर्ण चक्र फिरेल, पण मधलं सेंटर जे आहे ते त्या ठिकाणी असावं लागतं, ते स्टेबल असतं, स्थिर असतं. त्याप्रमाणे व्यतिरेक मुखानेच अन्वय प्रकाशित होतो. म्हणजे जिथे भेदाची कल्पना करू तिथे एक कल्पना अभेदाची देखील वस्तूमध्ये विद्यमान असलीच पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आणि चौथी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली होती की व्यतिरेक अन्वयाचे अतिक्रमण करत नाही. व्यतिरेक याचा अर्थ पर्याय, पर्याय कधीही द्रव्याला सोडून असत नाही. नुसती पर्याय आहे, अवस्था आहे आणि द्रव्य नाही असं असू शकत नाही. आणि द्रव्य आहे आणि पर्याय नाही असंही असू शकत नाही. दोघही एकमेकांना अशा प्रकारे युगपद विद्यमान आहेच. पर्याय आहे तिथे द्रव्य आहे, आणि द्रव्य आहे तिथे पर्याय देखील असणार आहे. अशा तऱ्हेची पहिल्यांदा ही सिद्धी आचार्यांनी या ग्रंथात केली. नंतर सांगितलं की समजा यदा कदाचित आम्ही वस्तू व्यवस्था अशी मांडली नाही, आणि जर केवळ आम्ही उत्पाद वेगळं आहे, वेळ वेगळा आहे आणि द्रव्य वेगळं आहे असं मांडलं तर काय आपत्ती आमच्या जीवनात येऊ शकते. म्हणून पहिल्यांदा सांगितलं केवळ जर आम्ही उत्पादच मांडला आणि वेळ मांडलाच नाही तर जे काही आम्हाला जीवनात कार्य दिसणार आहे ते कधीही कशातून निर्माण झालं हे आम्हाला ठरवता येणार नाही. म्हणून आम्हाला काहीतरी कशातून तरी त्याची निर्मिती आहे हे सिद्ध करता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही कार्याची उत्पत्ती संभव होणार नाही.
दुसरं सांगितलं की मग असतचा उत्पाद तरी मानावा लागेल. जर आम्ही केवळ उत्पाद मांडलं तर आम्हाला असत मधला म्हणजे असत जे कधी विद्यमान नाही त्याच्यामधून उत्पाद झाला अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी येईल. आणि तिसरं मांडलं की ज्या ठिकाणी एक भाव आम्ही सिद्ध करू शकत नाही त्यावेळेला अनंत भावांची सिद्धी तरी आम्ही कशी करू शकणार. एकच जिथे सिद्ध होत नाही तिथे वस्तुतत्व देखील कोणतंही सिद्ध होऊ शकत नाही. आणि असतचा जर आम्ही उत्पाद मांडला तर जगामध्ये अनेक अनहोनी घटना आम्हाला मानाव्या लागतील. गाढवाला शिंग मानावं लागेल, आकाशामध्ये कुसुम मानावे लागतील, अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आम्हाला अनहोनी वाटणार आहे त्या जगात तशा असूच शकत नाही. अशा अनेक गोष्टींना आम्हाला मानावं लागेल. म्हणून केवळ उत्पाद आम्ही जीवनात स्वीकारू शकत नाही. अनेक प्रसंग असे आहे की कोणतंही कार्य आम्ही करू शकणार नाही. त्या ठिकाणी सगळं ठप्प होऊन जाईल. पूर्ण असं वस्तू व्यवस्था जणू काही लॉकडाऊन होऊन जाईल. लॉकडाऊन मध्ये आम्हाला वाटतं की आमचं जीवन ठप्प झालं, पण आमचं जीवन ठप्प झालं म्हणजे आमचं फक्त काही कार्य आम्ही करू शकलो नाही, पण आमच्यामध्ये जे उत्पादव्यय द्रव्यता आहे ती मात्र त्याही समयामध्ये निरंतर सुरू होती. पण केवळ उत्पादच आम्ही जर मांडला आणि वेळ जर मांडला नाही तर आमच्या कोणत्याही अवस्था परमनंट त्या ठिकाणी राहतील, कारण ते संपणारच नाही. आणि काही ना काही त्या ठिकाणी आम्हाला वेळ मानावा लागेल, काही ना काही उत्पाद मानावा लागेल. तर दुसरी गोष्ट या ठिकाणी सिद्ध करणार आहे की समजा आम्ही आता केवळ वेळच मांडला तर काय आपत्ती येऊ शकते. जर केवळ आम्ही वेळ मांडला तर जे आता आपण उदाहरण घटाचं बघत होतो, घटामध्ये 3 गोष्टी आम्ही धरल्या होत्या गृहीत. एक मृतपिंड, पहिली अवस्था त्याची, दुसरी अवस्था धरली होती गृहीत घटाची, आणि या दोनही अवस्थेत कॉमन असणारी मृत्तिका द्रव्य. अशा 3 बाजू आम्ही लक्षात घेतलेल्या होत्या. यामध्ये समजा आम्ही केवळ व्ययच मांडला तर व्ययरूप होणाऱ्या मृतपिंडाच्या संहार कारणाचा, तर आता जे मृतपिंडाचा व्यय होणार आहे त्या मृतपिंडाच्या संहार करण्याचा म्हणजे त्याचा संहारच होणार नाही त्या कारणाचा अभाव झाल्यामुळे, म्हणजे त्याचा अभाव होणार नाही त्यामुळे संहारच त्या ठिकाणी म्हणजे वेळ त्या ठिकाणी होणारच नाही. पहिली गोष्ट. मग दुसरी गोष्ट आम्ही सतचाच नाश मानावा लागेल. मग काय होईल, जर सतच संपून गेलं म्हणजे आम्ही ते जे निर्माण झालेलं आहे ते जर आहे असं म्हटलं आम्ही, तर वेळच जर मांडला तर एक वेळ अशी येईल की जे सतरूप आहे ते सगळं वेळरूप आम्हाला दिसेल. म्हणून सतचा नाश मानावा लागेल. आणि तिसरं, मृतपिंडाचा व्यय मांडला तर सर्वच परिणामांचा अव्यय मानावा लागेल. समजा मृतपिंडाचा अव्यय मांडला तर काय मानावं लागेल, सर्वच तशा प्रकारचा आता नाशाला प्राप्त होऊ शकत नाही. परमनंट आता तेच राहणार. न घड्याची उत्पत्ती होणार, न घडा फुटणार, न काहीही प्रक्रिया त्या ठिकाणी घडणार. अशा प्रकारे मानावं लागेल. म्हणून मृतपिंड पर्यायाचा नाश जर होत नसेल तर सर्व द्रव्याच्या सर्व परिणामांचा देखील नाश होणार नाही असं मानावं लागेल. कारण एकाच जे मांडलं आहे तशीच वस्तू व्यवस्था आम्हाला अनंत पदार्थांमध्ये मानावी लागेल. आणि सतचा उच्छेद मानावा. जर समजा सतचा नाश झाला असं म्हटलं तर संवित आदिकांचा देखील लोप मानावा लागेल. म्हणजे ज्ञानाचा देखील आम्हाला लोप मानावा लागेल. कारण जी जी गोष्ट आहे ती नाशवान आहे, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही व्यय मांडलेला आहे तर त्याचा देखील आम्हाला नाश मानावा लागेल. आणि तिसरी आता द्रव्याच्या बाबतीमध्ये ही गोष्ट सांगितली की केवळ जर आम्ही द्रव्य मांडलं, ना आम्ही उत्पाद पाहला आणि न व्यय मांडला आणि केवळ आम्ही द्रव्य मांडलं. या ठिकाणी उदाहरणामध्ये आपण द्रव्य घेतलेलं होतं मृत्तिका द्रव्य.
त्याला आपण द्रव्य म्हटलेलं होतं. तर या द्रव्याला जर मांडलं तर व्यतिरेकास व्यापणाऱ्या अन्वयाचा म्हणजे उत्पाद व्यय सहित द्रव्याचा अभाव झाल्यामुळे मात्र स्थितीरूपतेला प्राप्त होणाऱ्या मृत्तिकेची, म्हणजे काय झालं, केवळ आम्ही द्रव्य मांडलेलं आहे. द्रव्य मांडलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी पर्याय नाही, पर्यायीला व्यापणारा अन्वय त्या ठिकाणी नाही, आणि त्यामुळे केवळ स्थितीरूप असं मृत्तिका द्रव्य आम्हाला मानावं लागेल. आणि त्यामुळे मृत्तिकेची स्थितीच असू शकत नाही. अशी कोणती स्थिती आम्हाला दाखवता येईल ती दाखवणं शक्य होणार नाही. आणि क्षणिकालाच नित्य मांडण्याची पाळी येईल, की जी आहे अवस्था तीच आता नित्य मानावी लागेल. जी काही ती स्थिती दिसते मातीची, जी काही अवस्था आहे ती आता कधीही दुसऱ्या रूप परिणमित होणार नाही आणि ती तशीच्या तशीच मानावी लागेल. म्हणजे वास्तविकतः ज्या पर्यायी क्षणिक आहे या पर्यायींना क्षणिक न मांडता पर्यायी नित्यतेला प्राप्त होतील. म्हणून क्षणिकाला नित्य मांडण्याची पाळी येईल. आणि जर मृत्तिकेची ध्रुवता मांडली नाही तर कोणत्याही पदार्थाची अध्रुवता प्राप्त होईल. जर मातीच ध्रुव नाही मांडली आम्ही, त्याची जर ध्रुवता आम्ही मांडली नाही तर कोणत्याही द्रव्याला आम्हाला ध्रुव मांडता येणार नाही. म्हणजे आम्हाला कुठे ना कुठे ध्रुवतेची कल्पना करावी लागेल, कुठे ना कुठे निर्माण काहीतरी झालं त्याचीही कल्पना करावी लागेल, आणि कुठं ना कुठं काहीतरी पूर्वीच अवस्था नष्ट झाली. या तिन्ही गोष्टी आम्हाला मानाव्या लागतील, तरच आमचं त्रितयात्मक त्रैलक्षणात्मक द्रव्य योग्य रीतीने असू शकणार आहे. म्हणून असणार नाही. अथवा जर क्षणिकालाच नित्यता मांडली तर, आणि जर क्षणिक आहे आणि क्षणिक असताना जर आम्ही त्याला नित्यता मांडली तर आमची जी आज काही अवस्था आहे मिथ्यात्व अवस्था, या मिथ्यात्व अवस्थेचा नित्यतेचा प्रसंग येईल. कोणताही संसारी जीव आहे तो कधीही मुक्त बनू शकणार नाही, कारण ती त्याची जी अवस्था आहे ही अवस्था नित्य त्या ठिकाणी टिकणार आहे. म्हणजे जी ध्रुवता आहे त्या रूपाने ती टिकणारच आहे. असं जर मांडलं तर आमचा संसार पर्याय जो संसारात आहे तो संसारातच आहे. ज्याने एक पर्याय धारण केली त्यांनी तीच पर्याय त्याची राहणार आहे. त्याची अवस्था बदलणार नाही, तो कधी मृत्यूला प्राप्त होणार नाही, त्याच्या जीवनामध्ये काहीही बदल दिसणार नाही. दररोज दर क्षणाला तेचपणा त्याच्या वाटणीला येईल आणि रोज रोज तशाच प्रकारच्या आपत्ती त्याच्या जीवनात सतत राहतील. म्हणजे एक अवस्था बदलून दुसरी अवस्था त्याची होणार नाही. म्हणजे क्षणिक जे काही पर्याय आज आहे या पर्यायीमध्ये त्याला नित्यता मानावा लागेल. समजा एखादी व्यक्ती, कल्पना करा, राग करत असेल तर ती 24ही घंटे रागच करत राहील. एखादी व्यक्ती जर ओरडत असेल तर ती 24ही तास तीच क्रिया करत राहील. अशा प्रकारची परिस्थिती त्याच्या जीवनात प्राप्त होऊ शकते. किंवा यांनी उदाहरण दिलं की चित्ताच्या क्षणिक विकल्पांना, मनामध्ये उठणारे काही विकल्प असतात की कधी कधी विकल्प उठतात आणि लगेच क्षणभरामध्ये विराम पावतात आणि दुसरा कुठला तरी विचार आमच्या अंतरंगामध्ये स्फुरतो. तर आमच्या या चित्ताच्या क्षणिक विकल्पांना देखील नित्यत्व प्राप्त होईल. कल्पना करा की जगामध्ये एक कार्य एक व्यक्ती करत आहे आणि निरंतर तेच कार्य त्याच्याकडून सातत्याने घडतं आहे. अशा प्रकारच्या जगामध्ये क्रिया आम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे अकल्पित सगळं, विचारांच्या पलीकडचं, किंवा एखाद्या जादूच्या पुस्तकात जसं वाचावं तशा प्रकारचं जग त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आम्हाला या 3 गोष्टी जर आम्ही युगपद मांडल्या नाही तर अशा प्रकारच्या दिसू शकतात. कोणत्याही एकाला आम्ही प्रधानता दिली, उत्पादच आम्ही मांडला नाही तर आम्हाला त्या ठिकाणी नवीन काहीही दिसणार नाही. वेळ जर मांडला नाही आम्ही तर जी आमची अवस्था होती ती कधी संपणारी अवस्था असणार नाही. आणि ध्रुवता जर मांडली नाही
तरी देखील आम्हाला क्षणिकतेला नित्यता मानावी लागेल. अशा प्रकारचे अनेक अनहोनी घटना जीवनामध्ये आम्हाला दिसणार आहे. आणि म्हणून असं हे उत्पाद व्यय रहित अन्वय मांडला तर सर्वथा नित्यत्व आढळून येत नसल्यामुळे क्षणिकाला नित्यत्व मानावे लागेल आणि मनातील क्षणस्थायी विकल्पांनाही ध्रुव मानावं लागेल. कारण एक स्थितीच त्या ठिकाणी मांडलेली आहे, स्थिती मांडली आणि ती क्षणिक आहे. आणि ती क्षणिक असताना देखील तिला आम्ही नित्यतेला मानावं लागलं. आचार्य जयसेनांनी यावर सम्यक्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे की समजा जर आमच्या जीवनामध्ये मिथ्यात्व पर्यायीचा भंग झालाच नाही तर आमच्या जीवनात कधीही सम्यक्त्वरूप पर्याय उत्पन्न होऊ शकणार नाही. म्हणजे जो जीव मिथ्या दृष्टी आहे तो निरंतर मिथ्या दृष्टी राहील. जो जीव क्रोधी आहे, मानी आहे, तशा अवस्था त्याच्या निरंतर तशाच प्रकारच्या राहतील. त्याला ती अवस्था बदलून दुसरी अवस्था त्याच्या जीवनात कधीही दिसणार नाही. म्हणून निष्कर्ष हा काढला की उत्तरोत्तर पर्यायांच्या उत्पादनाने आणि पूर्व पर्यायांच्या व्ययाने आणि अन्वयांच्या ध्रुवतेने जे अविनाभाव रूप सिद्ध आहे आणि ज्याचे त्रैलक्षण्य चिन्ह अबाधित प्रगट आहे असे द्रव्य आहे हे अवश्य मानले पाहिजे. आणि म्हणून या गाथेचा निष्कर्ष सांगताना जी आचार्यांनी वस्तुव्यवस्था प्रतिपादन केलेली आहे उत्पाद व्यय द्रव्याच्या माध्यमातून किंवा उत्तरोत्तर पर्यायांचा उत्पाद त्या समयात पूर्व पर्यायींचा व्यय आहे. आणि ही जी अन्वय रूप धारा आहे ज्याच्यामुळे ही वस्तू तीच आहे, नित्यपणाची जी धारा आहे त्या रूपाने वस्तूचं द्रव्यत्व हे अविनाबाध रूपाने सिद्ध केल्या जातं. आणि त्रैलक्षण्य हे असं वस्तूचं अबाधित चिन्ह त्या ठिकाणी प्रतीतीला येतं. अर्थात द्रव्य उत्पाद व्यय द्रव्याशी अविनाभावी आहे हे निराबाध सिद्ध होतं. यात भावभेद असत नाही. भावभेद नाही याचा अर्थ तीनही एक आहे. उत्पाद व्यय द्रव्य हे अविनाभाव रूपाने आहे. यापैकी एकाचा किंवा दोहोंचा अभाव मांडला तर जे सिद्ध करायचे आहे ते सिद्ध होत नाही, उलट विसंगती मात्र पदरी येते. आणि या टीकेत याचा खुलासाच आहे. आणि म्हणून द्रव्य उत्पाद व्यय द्रव्य यामुळे त्रिलक्षण रूप एक अस्तित्व मात्र मानले पाहिजे. या गाथेचा भावार्थ आपल्याला बघायचा आहे. आणि हा भावार्थ पहा की जी आपण 99 नंबरची गाथा बघितलेली होती. या गाथेमध्ये द्रव्य हे विस्तार क्रम या दृष्टीने देखील उत्पाद व्यय ध्रुव आहे हे सिद्ध केलेलं होतं. आणि ऊर्ध्वता क्रम या दृष्टीने देखील उत्पाद व्यय द्रव्यता ही सिद्ध केलेली होती. आणि यामध्ये परस्पर अविनाभाव आहे हे या गाथेमध्ये आता सिद्ध करणार आहे. उत्पाद व्यय द्रव्य हे तिन्ही एका समयात आहे. जेव्हा आम्ही उत्पाद म्हणतो तेव्हा द्रव्याचा उत्पाद आहे असं नाही. द्रव्याचा पर्याय रूपाने उत्पाद आहे, म्हणजे पर्याय विवक्षित आहे तिथे. आणि व्यय आहे म्हणत असताना देखील द्रव्याची पर्याय विलीन झालेली आहे हा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून उत्पाद व्यय ध्रुव हे तिन्ही एका समयात आहे. शिवाय यासाठी परकारणाची गरज नाही, ते स्वभावानेच तसे आहेत. एका पर्यायीचा उत्पाद, मागच्या पर्यायीचा व्यय आणि अखंड संबंधाच्या अपेक्षेने द्रव्य आहे असे अविनाभावीपणा आहे. द्रव्य अबाधित रूपाने त्रिलक्षणात्मक आहे. नवीन पर्यायीचा उत्पाद
पूर्वपर्यायीचा विनाशाशिवाय नाही. नवीन पर्यायीचा जेव्हा उत्पाद आम्ही म्हणतो तेव्हा पूर्वीची पर्याय ही त्या उत्पाद रूप पर्यायीत व्ययरूप आहे. पूर्वपर्यायीचा विनाश नवीन पर्यायीच्या उत्पादाशिवाय नाही. पूर्व पर्याय विलीन झाली म्हणजे ती नवीन पर्याय उत्पन्न झालेली आहे, त्याशिवाय उत्पादाशिवाय विनाश पण नाही. उत्पाद आणि विनाश द्रव्याशिवाय संभवनीय नाही. जो नवीन पर्यायीचा उत्पाद आहे तोच पूर्व पर्यायीचा नाश आहे. लक्षात घ्या, जो नवीन पर्यायीचा उत्पाद आहे तोच, म्हणजे समय भिन्नता नाही, तोच पूर्व पर्यायीचा नाश आहे. कारण भाव भावांतराचा अभाव रूप असतो. जे महत्वाचं वाक्य सांगितलेलं होतं, भाव भावांतराचा अभाव रूप आहे. म्हणजे भाव आहे त्याचा अभाव दुसऱ्या समयात दुसरी पर्याय झाली म्हणजे भावांतर झाली, म्हणून त्या पहिल्या भावाचा अभाव म्हटलं. म्हणून भाव जो आहे हा भावांतराचा अभाव रूप आहे. जो पूर्व पर्यायीचा नाश आहे तोच नवीन पर्यायीचा उत्पाद आहे. कारण अभाव अन्य भावाच्या सद्भाव रूप आहे. संस्कृत मधलं वाक्य अभावस्य भावांतर भाव स्वभावेन अवभासनात. काही वाक्य एवढी सुंदर वाक्य आणि छोटी छोटी वाक्य आहे की ती उद्धृत केल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. जसं पहिलं वाक्य भावाच्या बाबतीत त्यांनी ठेवलेलं होतं की भावस्य भावांतर भाव स्वभावेन अवभासनात. की भाव काय आहे तर भावांतराचा अभाव स्वरूप रूप आहे. अभाव काय आहे तर अन्य भावाचा सद्भाव रूप आहे. म्हणून अभावस्य भावांतर भाव स्वभावेन अवभासनात. भाव अन्य भावाच्या अभाव रूप आहे. आणि जो पूर्वोत्तर म्हणजे पूर्वीचा आणि उत्तर पर्यायीचा विनाश आणि उत्पाद, पूर्व पर्यायीचा विनाश आहे आणि उत्तर पर्यायीचा उत्पाद आहे, तेच द्रव्य आहे. कारण त्यात अन्वय दिसतो आणि जे द्रव्य आहे तेच उत्पाद विनाश आहे. कारण हे भेद अन्वयाचे अतिक्रमण करत नाही. उत्पाद व्ययामध्ये उत्पाद व्यय किंवा द्रव्य तिन्ही मध्ये एक समय बघायचा आहे आणि एकच पर्याय बघायची आहे. दोन पर्यायीच्या अस्तित्वाचा काळ वेगळा असणार आहे. जेव्हा आम्ही घटाचं उदाहरण घेतलं, घटाच्या उदाहरणामध्ये घट निर्मिती आणि पहिली मृतपिंडरूप अवस्था दोन पर्यायी आहे ह्या मातीच्या. तर या दोन पर्यायींचा कालावधी अलग अलग आहे. पण जेव्हा म्हणणार की घट उत्पन्न झालं, या घट उत्पन्न झाल्यामध्ये ती पूर्ण जी पहिलीची पर्याय आहे तीच नवीन आकार रूपाने भावांतर रूपाने प्रगट झालेली आहे. म्हणजे तिची जी अवस्था होती ती संपलेली आहे आणि तेच द्रव्य नवीन आकाराने परिणत झालेला आहे. अशा तऱ्हेचा एकाच पर्यायीमध्ये हा आपल्याला आणि एकाच समयामध्ये बघायचा आहे. दोन पर्यायींच्या अपेक्षा लावाव्या लागतात, परंतु आणि दोन पर्यायीच्या अस्तित्वाचा कालही वेगळा आहे. एका समयात दोन पर्यायी लावायच्या नाही. पर्याय एक आणि समय पण एक, पण दोन पर्यायीच्या अस्तित्वाचा कालावधी मात्र वेगवेगळा लावायचा आहे. घटनाश आणि कपालाची उत्पत्ती. घड्याचं जर आम्ही उदाहरण घेतलं तर घट्याचा नाश झाला, घडा फुटला किंवा ही व्ययाची भाषा झाली. आणि उत्पादाची भाषा म्हणत असताना खापराची निर्मिती, कपालांची निर्मिती, अशा प्रकारे हा एक समय आणि एकच पर्याय आहे. एक घटनाश झाला म्हणा
किंवा कपाल उत्पत्ती झाली म्हणा. दोन्ही समय एक आहे आणि पर्याय पण एक बघितलेला आहे. तसंच आपण उदाहरण बघू शकतो की जेव्हा देव पर्यायीचा उत्पाद आहे, एखादी व्यक्ती मनुष्य अवस्थेत आहे आणि तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाला म्हणजे काय झालं? तिची जी मनुष्य आयुची शेवटचा निषेक होता तो संपून देव आयुचा निषेक उदयात आला. देव आयुचा निषेक उदयात येणं म्हणजे त्याचा उत्पाद झाला. जो उत्पाद आहे त्या समयात मनुष्य पर्यायीचा व्यय आहे. म्हणून देव पर्यायीचा उत्पाद आहे, म्हणजेच ती पर्याय मनुष्य पर्याय नाही, मनुष्य पर्यायीचा तो व्यय असणार आहे. आणि म्हणून एका दृष्टीने जन्म कुठे आहे असा जर प्रश्न विचारला तर जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहे. उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने जर बघितलं तर की जन्म झाला याचा अर्थ पहिली आयु संपली, नवीन आयुचा उदय सुरू झाला. नवीन आयुचा उदय म्हणजेच पूर्व पर्यायीचा व्यय. अशा तऱ्हेने उत्पाद व्ययाची ही भाषा आहे. किंवा उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने आम्ही बघू शकतो की केवल ज्ञान कधी उत्पन्न झालं जीवाला. तर केवल ज्ञान उत्पन्न झालं केव्हा म्हणतो आम्ही? जेव्हा तो 13व्या गुणस्थानाच्या प्रथम समयात आहे तेव्हा केवल ज्ञान पर्याय त्याचा उत्पाद आहे. आता या केवल ज्ञान पर्यायीचा ज्या समयात उत्पाद आहे त्या समयात अल्पज्ञ पर्यायीचा छद्मस्त पर्यायीचा व्यय आहे. म्हणजे केवल ज्ञानाचा उत्पाद म्हणा किंवा छद्मस्त पर्यायीचा व्यय म्हणा. अनेक अशी उदाहरणं बघता येईल. सम्यक्त्व पर्यायीचा उत्पाद म्हणा किंवा मिथ्यात्व पर्यायीचा व्यय म्हणा. संयम आमच्या जीवनात आलेला आहे, संयमाचा उत्पाद आहे, असंयमाचा व्यय आहे. म्हणजे ह्या अशा एका समयात आणि एक पर्याय विवक्षित ठेवून हे केलेलं कथन आहे. तर अशा रीतीने हा उत्पाद व्यय द्रव्यता यांची अविनाभावित्व आम्हाला बघायचं आहे. आणि हे का आम्हाला जीवनात बघायचं? कारण आम्हाला व्यवहारामध्ये देखील अशाच तऱ्हेच्या त्रैलक्षणात्मक रीतीनेच आम्ही हे सिद्ध करू शकतो. जेव्हा आम्ही एखादी व्यक्ती अनेक वर्षांनी बघतो आणि अनेक वर्षांनी बघितल्यानंतर आम्हाला लगेचच एखाद्या वेळेला क्लिक होतं की अरे ही व्यक्ती तर तीच आहे जी आपली लहानपणची सोबत होती. आणि तिच्यामध्ये बदलही अनेक प्रकारे झाला असतो. पण बदल झाला असताना देखील कोणती तरी अशी एक नित्यधारा तिच्या जीवनात असते की जिच्यावरून आम्ही ओळखतो की ही व्यक्ती तीच आहे. अनेक बदल आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये नवनवीन उत्पाद होत आलेले आहे. पूर्व पर्याय नाशाला प्राप्त झालेले आहे. परंतु एक अशी धारा नित्यतेची द्रव्यतेची विद्यमान आहे की ज्याच्यावरून आम्ही ही तीच आहे असं ओळखू शकतो. म्हणजे ध्रुवता देखील त्या ठिकाणी आहे. तर वस्तू ही अशी त्रैलक्षणात्मक जेव्हा आम्ही म्हणतो आणि ती एकाच समयात मांडावी लागते. 3 वेगळे समय मांडले तर उत्पादाचा समय वेगळा होईल, व्ययाचा समय वेगळा म्हणावा लागेल. आणि असं मात्र वस्तुतत्व आम्हाला प्रत्यक्षामध्ये अनुभवाला येत नाही. म्हणून आगम प्रामाण्य नंतर प्रत्यक्ष प्रामाण्य आणि आमचं बुद्धीचं प्रामाण्य. आणि आमची बुद्धी आमची स्वसंवेदन ज्ञानाने देखील आम्ही या त्रैलक्षणात्मक उत्पाद व्यय द्रव्याला आम्ही प्रतीतीत घेऊ शकतो. आणि अशा प्रकारचं हे आम्ही जीवनात असंच त्या ठिकाणी प्रतीतीत येतं का हे बघायचंय. आगम सांगतं पण आगमाला आमच्या अनुभवाची देखील जोड देऊन वस्तुतत्वाची यथार्थता आम्हाला समजून घ्यायची आहे. आणि जोपर्यंत आमच्या अनुभवाची जोड आम्ही आगमाला देत नाही तोपर्यंत ती खरीच आहे अशी प्रतीती येत नाही. म्हणून या गाथेचा जर आमच्या जीवनात आम्हाला प्रयोग करायचा असेल तर उत्पाद व्यय आणि द्रव्य हे कशा रीतीने वस्तुतत्वामध्ये विद्यमान आहे ही गोष्ट आम्हाला आगम प्रामाण्याने समजायची.
आणि आगमासोबत आमच्या प्रत्यक्षामध्ये काय अनुभवाला येतं तेही अनुभवायचं आणि आमच्या बुद्धीच्या कसोटीवर कसून ती गोष्ट तशीच आहे की नाही याची पण सिद्धी करून घ्यायची आणि स्वतःची आत्ताची परिस्थिती जाणून माझी भूमिका कोणती आहे आणि ही भूमिका आमची विकारी आहे, तर या विकारी भूमिकेतून आम्ही अविकारी अशा आत्मतत्वाला प्राप्त करून घेऊ शकतो. हा अकाट्य विश्वास या माध्यमातून आम्हाला अंतरंगामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि जोपर्यंत हा विश्वास आमच्या जीवनात येणार नाही की मी हे प्राप्त करू शकतो, मला हे प्राप्त करायचंच आहे, तोपर्यंत आम्ही पुरुषार्थ देखील त्या दृष्टीने करणार नाही. आणि एकदा जर का आम्ही अंतरंगात ठाण मांडलं की नाही हे मला करणंच आहे, तर इच्छा तिथे नक्कीच मार्ग असू शकतात. अशा रीतीने आपण ही गाथा या ठिकाणी बघितली. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्व